घाटकोपर येथील संविधान चौकाला विरोध करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा. संतप्त आंबेडकरी जनतेची मागणी. साक्षरी मोहीमेला सुरुवात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. संविधान के खिलाफ में खिलाफ में जो बोलेगा उसको हम छोड़ेंगे नहीं. आज का घोषणा पत्र आता है. हे बाबा ते नोटीस आणि झेरॉक्स मागवा. त्या अर्जाला जोडायचे आणि त्या पोलीस स्टेशनला 5 मंडळाच्या सह्या झाल्या आमच्या घ्या. भाई राजेपुढे तुमचा मेन माणूस बातमी जाईल म्हणून तर आपण कंप्लीट करू शकतो ना. आपण सर्वतर प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून या देशाचं संविधान जोपर्यंत आकाशात सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राहणार आहे. पण आधीमध्ये काही लांडगे कोले लबाड लांडगे संविधानाला नख मारू पाहतात. त्याचं नक्तिमंत उदाहरण म्हणजे घाटकोपरमध्ये झालेलं. एक मोठी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी संविधान चौक आहे आणि त्या संविधान चौकाचं उद्घाटनच माननीय आमदारांनी केलेलं आहे. ते भाजपचे आमदार आहे आणि त्याचं सुशोभीकरण होऊन त्या ठिकाणी एक प्रतिमा लावली पाहिजे याची ते मंडळ जे बहुजन वैचारिक प्रतिष्ठान आणि त्याचे अध्यक्ष सत्यम लोखंडे यांच्या प्रयत्नातून हे सगळं कामकाज चालू असताना जी ती प्रतिमा उभारली गेली संविधानाची, जे डिझाईन उभारलं गेलं त्यासाठी खुद्द आमदाराने 5 लाख निधी दिले असं मंडळाच्या लोकांनी सांगितलं. अनेक लोकांनी देखील त्या ठिकाणी त्या गोष्टीला मदत केली. संविधान प्रत ही 14 एप्रिलला त्या ठिकाणी संविधानाचा जो म्हणजे डिझाईन आहे ती त्या ठिकाणी उभारल्याची तक्रार काही तिथले समाजकंटक करतायत आणि ह्या विषयावरतीच आता आम्ही स्वाक्षरी मोहीम घेतली. कारण ह्याच्या मागे एक छुपा काहीतरी मोठा अजेंडा आहे. हे आम्ही ज्यावेळेस तिथे आज BMC वाले कारवाईला आलेले आणि ते कारवाई झाल्यानंतर जे शांतपणे ती कारवाई थांबवली सगळ्यांनी आणि आम्ही सगळे एकत्र येऊन बाबा काय झालंय नेमकं हे समजण्यासाठी घाटकोपरचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी बसले. त्यावेळेस अशी बाब लक्षात आले की त्या चौकाच्या लागून अनेक मठ आहे, अनेक स्तूप आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या फुटपाथवरती आहेत, फुटपाथ अडवलेले आहेत. पण ह्या लोकांनी ही तक्रार फक्त संविधान चौकाची केलेली आहे, संविधानाची तक्रार केलेली आहे. आणि याच्यातून हे निष्पन्न होत आहे की महानगरपालिका या संविधानच्या प्रतिकृती आहे त्याच्यावर कारवाई करायला आली तर आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता गप्प बसणार नाही आणि त्यातून कोणता तरी अनुचित प्रकार घडण्याचा नाकारता येत नाही. आणि म्हणून या संविधान जे डिझाईन बनवलं संविधान चौकासमोर ते महापालिका तोडू पाहत आहे आणि त्याच्या विरोधात आम्हाला त्या ज्यांनी तक्रार केलेली आहे, आमची मेन मूळ तक्रार काय आहे की ज्यांनी संविधान चौक तोडायला लावलंय
त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा घ्यावा ही आजची आमची खरी प्रामाणिक मागणी घेऊन आम्ही आता पोलीस स्टेशनला तक्रार करत आहोत. खरं तर आम्हाला बरंच काय सांगायचं आहे, पण आम्हाला ही तक्रार देण्यापूर्वी आमचा विषय पोलीस स्टेशनला पहिला पोचवणं आम्हाला प्राथमिक वाटतं. आणि त्यामुळे आपण जे इथे येऊन आमच्या या आंदोलनाला आणि संविधान चौक वाचवण्यासाठी जो आपण पाठिंबा दर्शवला त्याबद्दल आपलं कौतुक करतो. पण ज्यांनी संविधान च्या तोडण्यासाठी तक्रार केले त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा झाल्याशिवाय आता ही पूर्ण टीम गप्प बसणार. जी तक्रार आली आणि ती तक्रार आल्यानंतर जेव्हा आम्हाला हे समजलं की संविधान चौक आणि त्या प्रतिकृतीबद्दल तक्रार आहे, तर खरोखर आमच्यासाठी एक मोठा धक्का होता की आमच्या विभागात अशी मंडळी आहेत किंवा अशी लोकंसुद्धा आहेत जे संविधान मानत नाही, की जे जातीयवाद करतात किंवा एवढा काय म्हणजे तिरस्कार त्यांना एकमेकांविरुद्ध आहे. हे जेव्हा आम्हाला तो विरोध आला असं कळालं तेव्हा आम्हाला खरोखर धक्का बसला. सन्माननीय आमदार परागभाई शाह यांनी मनापासून त्या चौकाला नाव मिळावं यासाठी प्रयत्न केले. ते नावही मिळवून दिलं. अधिकृतरित्या तिथे संविधान चौकाचा मुंबई महानगरपालिकेतर्फे फलक लावण्यात आला. त्यानंतर आमदार परागभाईंकडे संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही मागणी केली की संविधान चौक आहे तर या विभागात जसे इतर चौक आहेत तसंच आपल्या संविधानाच्या प्रतिसुद्धा एक कोनशिला इथे उभारण्यात यावी. आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी तुम्हाला हे काम पूर्ण करून देईल. त्या आश्वासनाला त्यांनी पूर्ण देखील केलं आणि आम्हाला 5 लाख रुपये निधी देखील त्यांनी मंजूर केलं. पण हे होत असताना काही समाज कंटकच म्हणता येईल त्यांना, आता त्यांनी परस्पर मागे जाऊन असं काही आमदारांना सांगितलं आणि असे काही खोटे नाटे नेरेटिव्ह त्यांनी सेट केला. आमदारांनी 2 वेळा त्यांच्याने आमची बैठक लावली. ठरल्याप्रमाणे आम्ही 2 वेळा बैठकीला सुद्धा हजर झालो, पण ते दोन्ही बैठकीला हजर राहिले नाहीत. आणि नंतर ही जी मंडळ आहे जे आता ज्यांच्या नावाने नोटीस आम्हाला आलेली आहे, ही मंडळं आमच्या जयंतीमध्ये संविधान चौकमध्ये आले, संविधान चौकची तारीफ केली, आमच्यासोबत फोटो काढले, आमच्यासोबत उठणं बसणं, आमच्यासोबत जयभीम करतात आम्हाला. आणि आम्ही त्यांना विचारणा सुद्धा केली आणि तुमच्या मंडळाच्या नावाने पत्र आले असं, तर बोलतात नाही आम्हाला माहिती नाही, अशी उडवाउडीची उत्तरं देतात. संस्थापक अध्यक्षांना विचारलं ते बोलतात नाही आमच्या मंडळाचा काहीतरी पत्राचा गैरवापर झाला आहे. मग एवढं सगळं असताना मी आपल्या माध्यमातून आमदार साहेबांना विनंती करतो की मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं गेल्या वर्षी म्हणजे जवळपास 1 वर्ष आम्ही ही कोनशिला बसावी म्हणून शांततेने वाट बघत होतो. परवानगी आज भेटेल, एक छोटीशी परवानगी RTOची राहिलेली आहे, ती आज भेटेल उद्या भेटेल असं करता करता 1 वर्ष राहिलं. आम्हाला नंतर लक्षात आलं की आम्हाला कोणतरी गोल गोल फिरवत आहे. मग आम्ही निश्चय केला की आता या सगळ्या गोल गोल फिरवण्यामध्ये आपल्याला काय अर्थ नाही. मग आम्ही एकमताने 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी ती वास्तू तिथे उभी केलेली आहे. हो हो हो. तर मग काय इशारा द्या? हा इशारा असा जसं आता जाधव साहेबांनी सांगितलं, संविधान हे अजरामर आहे, संविधानावरती देश चालतो आणि तुम्ही जी आज तक्रार केली ती सुद्धा संविधानाने तुम्हाला दिलेला अधिकार आहे. पण तो अधिकार म्हणजे ज्या फांदीवर आपण बसलेलो आहे तीच फांदी तोडण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. आणि संविधानाचा तिरस्कार इतक्या मोठ्या प्रमाणात, जसं की तुम्ही आता एवढे स्वतःला समाजसेवक म्हणत असताल तर तुमच्या आजूबाजूच्या परिसरात इव्हन संविधान चौकात जो काय गैरधंदे चालू आहेत, जो काय मद्यपान केलं जातं, धूम्रपान केलं जातं, उघड्यावर दारू पिली जाते, ते तुम्हाला दिसत नाही. पण तुमच्या डोळ्यात संविधान खुपत आहे, म्हणजे यातून काहीतरी जातीवादाचा सूर निर्माण होतोय, संविधान द्वेष आम्हाला दिसून येत आहे. म्हणून ही तक्रार आम्ही करायला चाललेलो आहे. आणि एक समाजाच्या आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मताने हा निर्णय झाला आहे की ही तक्रार करणं गरजेचं आहे, कारण भविष्यात यांच्याकडून आणखीनही काही समाज दुरुपयोगी कामं किंवा कार्य होऊ शकतात, जेणेकरून या पंतनगर विभागामध्ये कित्येक वर्ष सगळे समाज बांधव गुण्यागोविंदाने राहत होते, यापुढेही राहतील. पण अशा काही लोकांमुळे या पंतनगरसारख्या सुसज्ज एरियात असे ताणतणाव निर्माण, 2 समाजामध्ये भेद निर्माण करण्याचे प्रयत्न जर या लोकांनी करत असतील तर तिथलं सामाजिक सलोखा बिघडण्याची परिस्थिती आम्हाला वाटते. म्हणून ही तक्रार आम्ही पंतनगर पोलीस स्टेशनला देतोय. नंतर ACP DCP वरच्या लेवलला सुद्धा आम्ही तक्रार देऊन देण्याचा आजपासून